पोह्यापासून बनवलेले नाश्ते तर तुम्ही फार वेळा खाल्ले असाल, पण आज मी तुमच्यासाठी पोहे आणि बेसनापासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी विश्वास ठेवा याआधी तुम्ही कधी नाही बनवलेली असणार ना खाल्ली असणार, जी एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही फार आवडेल. नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा रुचकर आणि नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण बघा आणि ते आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आता नवीन. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बेसन आणि पोह्याचे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 कप पोहे घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचे आहे. तर तुम्ही ते बेसनाच्या जागी तांदूळ पिठाचा नाही तर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आता आपल्याला या सर्व साहित्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि आता हे पोहे आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असेच व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. तर त्यासाठी आपल्याला 2 बॉईल करून स्मॅश केलेले बटाटे घ्यायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. तर मी या रेसिपीसाठी इथे बटाट्याची स्टफिंग बनवत आहे. तर तुम्ही पनीरची या आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही भाजीची ते स्टफिंग बनवू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरचा पण चवीनुसार वापर करू शकता. मग शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर हे जे बटाटे आहेत ते आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर आता इथे हे बटाटे व्यवस्थित स्मॅश झालेले आहेत आणि ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. आणि हे पोहे पण आता व्यवस्थित भिजलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे पोहे जे आहेत ते व्यवस्थित हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे स्मॅश करून घ्यायचे आहेत. मग पोहे स्मॅश करून झाल्यानंतर आता आपल्याला हे थोडे मिश्रण हातात घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने बनवून याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची स्टफिंग भरायची आहे. आणि आता याला अंडाकारमध्ये आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर मी ही रेसिपी अंडाकारमध्ये बनवत आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे ही रेसिपी गोलाकारमध्ये पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे पीसेस आहेत ते फ्राय करायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे जे पीसेस आहेत ते सगळे या तेलात घालायचे आहेत. आणि गॅस आता मीडियम आचेवर ठेवून हे जे सगळे पीसेस आहेत ते व्यवस्थित कुरकुरे आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर गॅस हे मंद आचेवर ठेवल्यामुळे हे जे पीसेस आहेत ते आतपर्यंत व्यवस्थित तळतील आणि कुरकुरीत बनतील. तर आता ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि कडक कुरकुरी झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पोहे आणि बेसनाचा वापर करून हा रुचकर असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकता. आणि या नाश्त्याला तुम्ही गरमागरम हिरव्या चटणी बरोबर नाही तर सॉस बरोबर नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्स सारखं पण देऊ शकता.
तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.